छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही मन वेधून घेणारी ही ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळते। प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी ही ट्रॉफीज तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळते। या अगोदर ही ट्रॉफी तुम्ही पाहिली ना तर रायगड प्रीमियर लीगमध्ये अशा प्रकारची ट्रॉफी होती आणि त्यानंतर सनराईज चषकमध्ये तुम्हाला ही ट्रॉफी पाहायला मिळते। ती ट्रॉफी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची एक आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते। ती ट्रॉफी प्रत्येकाचं मन वेधून घेते आणि सर्वांचं लक्ष देखील वेधून घेते। आज प्रत्येक जण 4 ट्रॉफीज आहेत आणि 4 गावांमध्ये ही ट्रॉफी जाईल आणि प्रत्येकाची अभिमानाने मान उंचवेल अशा या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळते। जाऊया मैदानाच्या दिशेने। परंतु असं म्हटलं जातं ना जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा झाला त्याला येथील माणसानेच नव्हे तर डोंगर दर्या खोऱ्याने झाडा झुडपांनी साथ दिली आणि या साथीने माझ्या शिवाजी राजांनी रयतेचं राष्ट्र निर्माण केलं। अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया जिथे मॅच एक मोठी मॅच आहे। एका बाजूला लुमणेखोल संघ तर त्यांच्या विरुद्ध परळी हा संघ आहे। परळी संघ आणि लुमणेखोल संघांमध्ये एक काटेकी टक्कर कडवी झुंज पाहायला मिळते। बॅटिंग करत असताना परळी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, बॉलिंग करत असताना लुमणेखोल संघ पाहायला मिळतोय। पहिला बॉल अगदी रुपेशने हाताळलाय, निर्धाव बॉल, परंतु या वेळेला क्रिकेटमधील क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं टेक्निकल, क्रिकेटमधील मादक सौंदर्य बाहेर काढलंय। मनोज कदमच्या बॅटमधून आलाय एक नेत्रदीपक चौकार। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। कदमच्या बॅट मधून क्लास पाहायला मिळालाय। याला सूचित केलाय, इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय। पॉइंट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, परंतु बॉल थांबणारे नाही, ऐकणारे नाही। बॉलने चिरले सीमारेषा, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। मिळतील 4 धावा। मनोज कदमच्या बॅट मधून लगातार 2 चौकार। आतमध्ये मनोज कदम या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते। शांत बसायचं नाव घेत नाहीये, चारही बाजूला चौपेर बाजूला ते मात्र गोंगावताना पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा स्विचिट, यावेळेला अलाउंटी कार्पेटच्या साहाय्याने 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी, त्या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे। बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक। दबदबा तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। काय बॅटिंग केली जाते, बॉडी अगदी सडपातळ आहे, उंची कमी आहे, परंतु बॉडी वरती जाऊ नका। याला आणखीन एक क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेट मधील मादक सौंदर्य। बॅक टू बॅक 4था चौकार। मनोज कदम सेट ऑन फायर। वा मनोज कदमची कमाल, मनोज कदमची धमाल पाहायला मिळते। असं म्हटलं जातं ना आयुष्यात सगळं हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते। आणि मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम यांच्याकडे स्वतःवरती विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वासाने ते बॅटिंग करतात। आज मोठमोठ्या स्पर्धा मनोज कदमने गाजवलेत आणि ही स्पर्धा देखील तो गाजवतोय। यावेळेला पहा मिड ऑफ रिझर्व मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना अगदी तनयच्या माध्यमातून थोडीशी चुकी पाहायला मिळाली, त्यानंतर 1 धाव पूर्ण केले। खऱ्या अर्थानं मनोज कदमची चर्चा या मैदानाच्या आतमध्ये होते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने तब्बल 17 धावा ठोकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 4 चौकार आलेत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्लेची षटकं कोणी जास्त प्रमाणात फोडले असतील ना तर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि भारत म्हणलं की वीरेंद्र सेहवाग या 2 खेळाडूंनी मात्र पॉवर प्लेची षटकं अप्रतिमरित्या फोडलेली आहेत। आणि या मॅच मध्ये परळीचा मनोज कदमने पॉवर प्लेचं षटक फोडलंय। अक्षरशः रुपेश वरती तो हमीज झालाय आणि रुपेशने जे षडयंत्र रचली होती त्याच्यावरती त्याने मात्र मोठे प्रहार चढवलेत आणि पूर्णपणे धावा मात्र गोळा केलेले आहेत।
ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. एका बाजूला सूरज माने तर दुसऱ्या बाजूला मनोज कदम. बॅटल रंगलं जाईल ना, खूप मोठं बॅटल हे रंगलं जाईल आणि बॅटल पाहण्याजोगा असेल. कारण एका बाजूनं लुमणेखोल म्हटलं की सूरज माने आणि दुसऱ्या बाजूला परळी म्हटलं की मनोज कदम. खरं तर दोन्ही खेळाडू तितक्याच ताकदीचे आहेत आणि इथे मात्र आता मनोज कदम समोर सूरज मान्याची तारेवरची कसरत असेल. कारण मनोज कदम इन्फॉर्म झालाय, त्याला थांबवणं मात्र शक्य नाहीये. बॉल्स निघून चाललाय, आउट ऑफ द पार्क होईल का, परंतु नाहीये. तिथे मात्र अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना 6 धावांसाठी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे पंचांनी मात्र षटकार घोषित केला आहे. परंतु यावेळेला चर्चा केली जाईल की स्क्वेअर लेगचे पंच आहेत ते काय नक्की निर्णय पोहोचवतील. अगदी पंचांच्या माध्यमातून या बॉलची पडताळणी केली जाईल, काय असेल. यस, पहा षटकार आहे. मनोज कदमला थांबवणं मी म्हटलं होतं शक्य नाहीये, कारण तो आता फॉर्म मध्ये आलाय, लय मध्ये आलाय आणि टच मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. यस, थर्ड अंपायर पाहिला तरी षटकारच आहे आणि मेन पंचांनी देखील षटकारच दिलाय. मनोज कदमला थांबवणं आता अशक्य झालेलं आहे लुमणेखोल टीमच्या खेळाडूंना, परंतु इथून पुढे कमबॅक करावं लागेल. मनोज कदमची बॅट तळपले, तो थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार आलेला आहे. यस, आम्ही तो षटकार दिलेला आहे. पहिल्याच बॉलवरती सूरज माने यांचं स्वागत केलंय, ते देखील स्वॅग से करेंगे हम स्वागत सूचित खेळून. हो, इथे कलात्मक दाखवणारा हा फटका होता, परंतु यावेळेला बॅटचा आणि बॉलचा जास्त प्रमाणामध्ये संपर्क झालेला नाहीये. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 24 या अंकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. परळी संघ एक नामांकित संघ आहे. पाठीमागच्याच महिन्यामध्ये मैत्री चषक पार पडलं भाईंदर या विभागामध्ये, त्या स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन पद त्याने पटकावलं होतं. चला थोडस स्पीडअप ठेवा, 3 षटकांचा हा सामना आहे. यावेळेला ओ हो, इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. आशुतोष धर्माधिकारी त्यांनी मात्र देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु ही चूक आहे ना लुमणेखोल टीमला खूप महागडी ठरू शकते. कारण आशुतोषने मात्र सकाळच्या सत्रामध्ये 49 धावांची एक बहारदार खेळी साकारले पहिल्याच मॅच मध्ये आणि या वेळेला त्याला जीवनदान मिळालेलं आहे. पुढचा बॉल सूरज माने घेऊन निघालाय. फुलटॉसचा बॉलला फक्त दिशा दिले, बॉल निघून चाललाय अगदी फाईन लेग रीजन सीमारेषेच्या पलीकडे. मनोज कदमच्या बॅट मधून आणखीन एक चौकार ठोक दिले. विश्वास तुम्हाला सातत्यपूर्वक क्रिकेट खेळामध्ये बळकट बनवत असतो. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देते. आणि इथे मात्र विश्वासाच्या जोरावरती मनोज कदमची बॅट बोललेली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 17 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील ओसांडून धावा खर्च केलेत सूरज माने यांनी, 12 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. आशुतोष धर्माधिकारी स्ट्राइक एंडला. अकूट टप्प्याचा बॉल लॉब केलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. आणखीन एक मोठा टोलेशंग प्रहार आशुतोष धर्माधिकारी यांच्या बॅट मधून आलाय. टोलेशंग षटकार.
मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म झालेत. त्या दोघांनाही थांबवणं थोडं कठीण होतंय. परंतु असं म्हटलं जातं ना, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आता गोलंदाजाला मात्र नक्कीच मेहनत घ्यावी लागेल. कुठेतरी ही पार्टनरशिप मोठ्या विभागाची होते आणि अर्थातच या पार्टनरशिपला थांबावं लागेल. आखो टप्प्याचा बॉल, कमी गतीचा हा बॉल, त्याच्यावरती प्रहार चढवत असताना पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते फाईन लेग रिजन मध्ये आणि मनोज कदमला आणखीन एक जीवनदान मिळत असताना पहा काय घडलं जातंय. अति घाई संकटात नेई आणि संकटात नेल्यानंतर मात्र अगदी नाराज आहे गोलंदाज दीपेंद्र, कारण त्याला माहित आहे कॅच खूप महत्वाची होती. कॅच पकडली नाही, एक धाव गेलेली आहे, परंतु नॉन स्ट्राईकचा खेळाडू आशुतोष माघारी परतलेला आहे. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होते ते विकेट रनआउट स्वरूपच्या माध्यमातून बाहेर जाताना पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर मनवे, हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. याही खेळाडूची चर्चा सातत्यपूर्वक उर्मडी परिसरामध्ये राहिलेली आहे आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु स्ट्राईक एंडला मनोज कदम. ओहो, या वेळेला पहा अगदी फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून या वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅट तळपते ना त्याच पद्धतीने असं वाटतंय की सातारा प्रीमियर लीग मनोज कदम गाजवणार यार. काय बॅटिंग करतोय, अगदी शपल होतोय. प्रत्येक बॉल वरती तो आक्रमक रूप धारण करतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. याला स्विच हिट, परंतु याला फटका पट्ट्यामध्ये आलेला नाही, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का नाही, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि 2 धावेंच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि मनोज कदमने आतापर्यंत धावा बनवलेत 35 धावा वैयक्तिक. 35 धावांचं योगदान त्याने दिलंय. 45 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आणि या वेळेला उंची जास्त, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे, कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. आज मनोज कदम यांचं ना नशीब बलवंत आहे. नशिबाची साथ लाभते ती मनोज कदम यांना. आणि लुमणेखोल संघ आज नक्की करतोय तरी काय. आज लुमणेखोल संघाला फिल्डिंग करत असताना ग्रहण लागलंय की काय, कारण अशा प्रकारच्या चुका लुमणेखोल टीमच्या माध्यमातून होत नाहीयेत, परंतु आज होताना पाहायला मिळते. त्याचं कारण मनोज कदमचं नशीब अगदी बलवंत आहे. आज मात्र पहा जीवनदान मिळाल्यानंतर त्याने मात्र एक चांगली बॅटिंग केले. वैयक्तिक 37 धावा त्याने ठोकल्यात आणि संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले तब्बल 47 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि 13 धावांपासून वंचित आहे अर्धशतकासाठी मनोज कदम. याला आणखीन एक फटका चांगला आहे, परंतु यावेळेला पुन्हा एकदा कॅचची संधी, परंतु यावेळेला चुका सुधारलेल्या आहेत लुमणेखोल टीमच्या फिल्डरनी आणि यावेळेला नशिबाची साथ लाभलेली नाहीये मनोज कदमना. फलंदाज बॅक टू डकआउट, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला.
आणि 37 धावांचं योगदान देऊन मनोज कदम माघारी जाताना पाहायला मिळतात. मित्रांनो, मनोज कदम यांची बॅटिंग जर आवडली असेल ना तर एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अगदी 15 बॉल 37 धावांची त्यांनी विस्फोटक खेळी साकारले. हो, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्पिन झाला, आतमध्ये वळण घेतलं आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष असेल लुमणेखोल या टीम समोर. येणारे बॉल 18. यानंतरची मॅच आहे पोपळकर वाडी विरुद्ध कारी. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की आदरणीय श्री सूर्यकांत चव्हाण साहेब आणि विठ्ठल दादा गोगावले साहेब या दोन मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन पोपळकर वाडी आणि कारी टीमचे कॅप्टन धावत या आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सचिनजी शेडके सर जोडली जातील. धन्यवाद महागुरु. तर विनंती करतो खऱ्या अर्थानं प्रमुख अतिथी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या असताना आज 2 दिवसामध्ये आपल्याला जेवणाचा आस्वाद घेता आला असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून रुचकर जेवण आपल्याला पाहायला मिळालं ते अतिथी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय सूर्यकांतजी चव्हाण साहेब तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्याच खांद्याला खांदा लावून व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते श्रीमानजी विठ्ठलजी गोगावले साहेब. या दोन्ही साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही टॉस देखील करणार आहोत आणि इथेच आम्ही सत्कार देखील करणार आहोत. चला टीम्स या पटकन. कारी टीम्स तर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला सनराईज चषक तर दुसऱ्या बाजूला पोपळकरवाडी क्रिकेट क्लब. पोपळकरवाडी असा कॉल केला आणि टॉस देखील जिंकला गेलाय. खऱ्या अर्थानं पाहतो आपण क्वालिफायर नंबर 2 टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच ज्या क्षणाला तुमच्या गावच्या माता भगिनीला त्या क्षणाला तुमचा वेगळाच खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आता त्या तर नाहीत, परंतु तुमचा खेळ कसा राहील? आमचा खेळ जो मोमेंटम आहे तोच ठेवायचा प्रयत्न करू. आमच्या स्ट्रेंथनुसार खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. तर विचार करायचा झाला तर स्पर्धा तुमचीच आहे, त्यामुळे आयोजन देखील तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गावाकडे आपण पाहायला गेलं तर स्पर्धा आपल्याला भरवताना पाहायला मिळतात, परंतु गावकरी लोक असतात त्यांना ना युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध नसतं. परंतु आज आपल्याच माणसांच्या म्हणजे आपल्याच ग्रामस्थांच्या नजरेसमोर आज खेळ करायचा राहील तर खेळ कसा राहील तुमचा? नक्कीच त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू आणि या ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करून खुश करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही तर पाहतो आपण या व्यासपीठावरती ज्या साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवसामध्ये रुचकर जेवण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच जेवणाचा आपण आस्वाद घेतला असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. सूर्यकांतजी चव्हाण साहेब आणि विठ्ठलजी गोगावले साहेब या दोन्ही हस्तींचा आज आम्ही इथे सत्कार करणार आहोत. तर विनंती करतो सन्माननीय बाळासाहेब वाघ साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच या व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान करायचा आहे. चला बाळासाहेबजी वाघ साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते नक्कीच या व्यक्तिमत्वांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. मित्रमंडळी, तुम्हाला जेवण आवडलं का? हो म्हणून असा आवाज आला, कारण की एखाद्या गृहिणीला लाजवावं असं जेवण देखील 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुचकर जेवण. तर पाहतो आपण त्यांचेच बंधू उत्कृष्ट क्रिकेटपटू गोपीचंद चव्हाण साहेब यांचा आपण इथे बॅनर लावला गेलाय खेळाडू कक्षामध्ये. त्यांचं करतो आपण सहर्ष स्वागत आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मायेची उबदार साल या व्यक्तिमत्वासाठी. गावचं व्यक्तिमत्व आज स्वतःच्या हाताचं जेवण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा आस्वाद देखील घेतला गेला. त्यानंतर आपण विठ्ठलजी गोगावले साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. सूर्यकांतजी चव्हाण साहेब, बाळासाहेब वाघ या व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते. तर पाहता आपण आकर्षक घड्याळ देखील आपल्याला देण्यात येतं दोन्ही साहेबांच्या माध्यमातून. तुमचं देखील खूप खूप सहर्ष हार्दिक असे आभार. असेच साथ तुमचे आम्हाला शेवटपर्यंत राहूयात. नक्कीच साथ देणार देखील हा प्रश्नचिन्ह आहे. तर पाहतो आपण गोपीचंद चव्हाण हा जो स्टँड पाहतो आपल्याला त्यांचे बंधू देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे आणि चालू असलेल्या विद्यमान स्थितीतील सामन्याकडे आपण जाणार आहोत आणि ऐकणार आहोत आदरणीय सन्माननीय तुषारजी जांभळे सर यांना. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये होते मॅच ऑन. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना परळी टीमने 47 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत आणि 48 धावांचं लक्ष लुमणेखोल या टीम समोर आहे आणि लुमणेखोल टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि सूरज दाखल झाले. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला उडवलाय.
क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो पोहोचलेत. कॅच घेण्याची संधी चालून आली होती परंतु कॅच ड्रॉप झालाय. त्यानंतर मात्र एकच धाव धावफलकावरती लावलेली आहे आणि एका धावेने श्री गणेशा झालेला आहे. आता एका धावेने चालू झालेली गाडी मात्र जाऊन थांबवायची आहे तब्बल 48 या अंकावरती. पहिल्या मॅच मध्ये मनोज कदमचा धमाका पाहायला मिळाला. आता तुम्हाला सूरज मानेची बॅट पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये मनोज कदम यांचा आगाज आणि वार पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या डावामध्ये सूरज माने यांचा तुम्हाला धमाका आणि पलटवार पाहायला मिळेल. सूरज माने यांच्याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. सूरज माने कशा पद्धतीने या मॅच मध्ये बरसेल, कशा पद्धतीने धावा गोळा करेल. पहिलाच बॉल वेगाने रिलीज केलाय. ऑफ स्टंप वरती बॉल पिचिंग केल्यानंतर अगदी ऑफ ड्राईव्ह खेळायचं होतं परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या बॉलवरती थोडेसे स्ट्रगल झाले सूरज माने परंतु इथून पुढे ते कशा पद्धतीने खेळी साकारणार. परंतु दुसऱ्या बाजूने आशुतोष धर्माधिकारी हा देखील एक घातक गोलंदाज आहे. याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे, तो देखील कमी नाही आहे आणि हे बॅटल देखील खूप चांगलं रंगलं जाईल. आशुतोष विरुद्ध सूरज माने. सूरज माने यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेत, मोठमोठ्या स्पर्धेचा तो हिरो आहे परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करेल. आणखीन एक सुरेख बॉल, त्याच पद्धतीचा वेगवान बॉल हाताळलाय. अफलातून कामगिरी आशुतोष धर्माधिकारी. खरं तर मी सातत्याने चर्चा करतोय आशुतोष धर्माधिकारी हा देखील एक नामांकित खेळाडू आहे परळी टीमचा. याने देखील उरमोडी परिसर गाजवलाय, कास पठार देखील गाजवलंय या खेळाडूंनी आणि आता मात्र ही सनराईज चषक देखील गाजवताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती सूरज माने स्ट्रगल झालेले आहेत परंतु यावेळेला कमी गतीचा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. ओ माय गॉड, अप्रतिम कॅच पकडले. सूरज माने यांच्यावरती सर्वांच्या नजरा होत्या. त्या सूरज मानेला मात्र शांत करण्याचं काम आशुतोष धर्माधिकारी यांनी केलंय आणि पहिला धक्का लुमनेखोल या टीमला. फलंदाज बॅक टू डकआउट. यांनी एक मोठी विकेट मिळवून दिले सूरज मानेची परळी टीमला. ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. तुम्ही क्रिकेटचे वेडे आहात आणि ते क्रिकेटचं वेड तुमच्या नसा नसात हवं असायला हवं. सूरज माने एक मोठी विकेट होती. मोठमोठ्या स्पर्धा त्या खेळाडूने गाजवलेत. एक ऑल आयकॉन म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच खेळाडू समोर आशुतोष धर्माधिकारी यांची तारेवरची कसरत पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र त्याने विकेट मिळवल्यानंतर परळी टीम मध्ये जल्लोष आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तनय माने आलेले आहेत. त्याने पहिलाच बॉल पेस करताना सिंगल धाव प्राप्त केलेत. आता बॉल कमी आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत लुमनेखोल या टीमला. 48 धावांचं लक्ष आहे आणि 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीनं हा बॉल रिलीज केला परंतु ज्या प्रकारे बॉलिंग केली जाते त्याच प्रकारे फिल्डिंग सजावट देखील पाहायला मिळते. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लुमनेखोल टीम थोडीशी बॅकफुटला ढकलले, अडचणीमध्ये सापडले. आता 12 बॉलच्या पाठीमागे जवळजवळ 45 धावांचं लक्ष त्यांना गाठायचं आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 45 धावा होऊ शकतात परंतु आशुतोष धर्माधिकारी यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे मित्रांनो. काय बॉलिंग केले त्याने. सूरज माने यांना माघारी पाठवलं. महत्वाची विकेट होती लुमनेखोल या टीमची, ते त्यांनी माघारी पाठवली. ज्या कामासाठी त्यांना पाठवलं होतं ते काम त्यांनी अधिक चोख केलं आणि तिथेच मात्र आशुतोष धर्माधिकारी 3 धावा खर्च करत 1 विकेट्स मिळवले. 12 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये काहीही घडू शकतं कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. इथून पुढे धाडस करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. फलंदाजांना जिद्द पण ठेवावी लागेल. जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. फलंदाजांना आता जिद्द ठेवावी लागेल. पहिलाच बॉल कमी गतीने हा बॉल रिलीज केल्यानंतर धावचीची संधी चालून आले आणि इथे मात्र फलंदाज सेफ आहे. अगदी नॉन स्ट्राईकला फेकी केली होती तोपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केले.
4 धावा धावफलकावरती आहेत. तनय माने आणि संदेश यांच्याकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. परंतु यावेळेला मॅच पूर्णपणे फसलेली आहे आणि या मॅच मध्ये या दोन फलंदाजांना धाडसीनं खेळावं लागेल. वाईड बॉलचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी अतिरिक्त धाव आमच्यापर्यंत पोहोचवलेत. सागर आलेले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि सागर मनवेने पहिलाच बॉल 1 धाव खर्च केली आणि दुसरा बॉल खराब टाकलाय. खोलवा टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टरचं उड्डाण. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरतून बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा चौकार येत असताना संदेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बॅट मधून हा चौकार आलाय. हेलिकॉप्टरचं उड्डाण त्यानं दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. तनय मानेच्या बॅट मधून चौकार आलाय. आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट टर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु काय घडलं जाईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात असते हिम्मत त्यालाच मिळते किंमत. लागोपाठ 2 मोठे प्रहार आल्यानंतर 10 धावा गोळा झालेत आणि आता लुमणेखोल संघ थोडासा आशा पल्लवित करताना पाहायला मिळतोय. येऊ द्या डीजे. प्रत्येकाचाच ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशी असो जगण्यासाठी हिम्मत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यामध्ये परावर्तित होत असते. मैदानाच्या आतमध्ये तनय मानेची बॅट तळपले. ओहो, स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये मनोज कदमने बॅटिंग केली ना, त्याच पद्धतीची बॅटिंग लुमणेखोल संघाच्या तनय मानेला करावी लागेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण 8 बॉल 33 धावांचं आहे. 8 बॉल 33 धावांची आवश्यकता. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर या स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार ठोकलाय. पट्ट्या आहे लुमणेखोलचा. नाव आहे तनय माने. येऊ द्या डीजे. ह्या शॉटसाठी हरीश वाघाकडून 101. या स्ट्रोक जो खेळलाय तनय माने यांनी अफलातून स्ट्रोक खेळलाय. सर्वाधिक लांब लचक षटकार मारल्यामुळेच आदरणीय श्री हरेश दादा वाघ यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं प्राइज आलंय. थँक्यू दादा. दादांनी मालिकावीरसाठी LED TV देखील पुरस्कृत केलेले आहे आणि आज खेळाडू चांगला खेळतोय म्हणून 101 रुपयांचा शॉट अगदी त्यांना आवडला. स्ट्रोक खूप चांगला होता. ताकद नजाकत पाहायला मिळाली. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला आणि म्हणूनच 101 रुपयांचं प्राइज. हो, हा बॉल सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर रोल फिंगल केलेत. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा 1 धाव मिळते. आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 7 बॉल 26 धावांची आवश्यकता. या बॉल वरती जर षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण होईल. मॅच मध्ये कमबॅक होईल आणि मॅच मध्ये रंग देखील भरले जातील. परंतु या बॉल वरती घडणार काय. डॉट आला तर प्रेशर निर्माण होईल लुमणेखोल वरती. मोठा फटका आला तर प्रेशर निर्माण होईल परळीवरती. ओहो, स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी जोरकस बॅट देखील फिरवली होती, परंतु यावेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये झाला. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 22 धावा धावफलकावरती. आम्ही सातत्याने सांगत आलोय जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती लांब आहे. त्यामुळे जीवनात कधीच हार मानायची नाही. 6 बॉलच्या पाठीमागे 26 धावा बनवायचे आहेत. परंतु खऱ्या अर्थानं जर सर आपण पाहिलं ना, अनिल केनी सर पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या 3 धावा आल्या ना, तिथं 10 ते 12 धावा आल्या असत्या ना तर मॅच बनली असती आणि लुमणेखोल टीमच्या खेळाडूंनी ती बनवली देखील असतील. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या 3 धावा आल्या ना, तिथंच लुमणेखोल संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 19 धावा गोळा केलेत. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण मॅच अजूनही ऑन आहे. 6 बॉल 26 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडला संदेश आहेत आणि संदेशकडे देखील ती क्वालिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. 6 बॉल 26 धावांची आवश्यकता.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज एक उदयमुख खेळाडू प्रथमेश पवार, भिवंडी तालुक्यामध्ये भावेश पवार, तर उरमोडीमध्ये प्रथमेश पवार. प्रथमेश ठाकरे देखील आहे अगदी भिवंडी तालुक्यामध्ये, तो देखील सध्या तरी चर्चेमध्ये आहे. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील, थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्यानंतर एकच धाव घेतली जाते. आता इथून पुढे तनयकडे सर्वांचे लक्ष असतील, कारण तनयने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. त्याच्यावरती विश्वास आहे, स्वतःचा आत्मविश्वास आहे की कारण पाठीमागच्या ओव्हरमध्ये त्याने ताबडतोब फटकेबाजी केले. नंतर या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये तो 5 बॉलच्या पाठीमागे 25 धावा बनवण्याची क्षमता तो ठेवू शकतो, कारण क्षमता आहे त्याच्याकडे, दम आहे. आखूड टप्प्याचा बॉल मी म्हटलं होतं त्याच्याकडे क्षमता आहे आणि हा बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आकाशाला गवसणी घालणारा एक गगनभेदी गगन चुंबी षटकार येतोय 6 धावांसाठी. आणि इथे मात्र आणखीन एक प्राइज येत आहे तनयला. हरेश वाघ दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज, आतापर्यंत 200 रुपये यांनी दिलेले आहेत. जर तनय मानेंनी ही मॅच जर जिंकून दिली दादा तर किती रुपये? 500 रुपये. अर्थातच तनय माने यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. यस, तनय माने यांना मात्र संधी चालून आले हिरो बनण्याची. आज हिरो बनावं लागेल. क्रिकेटमध्ये जय भवानी सेवा मंडळ वाघ बंधू यांच्या माध्यमातून जर तनयने मात्र ही सामना जिंकून दिला लुमणेखोल या टीमला तर 1001 रुपयांचं पारितोषिक. ओहो, यावेळेला कव्हर ड्राइव्ह, एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी थोडीशी स्लो होताना पाहायला मिळाले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता 3 बॉल 17 धावांची आवश्यकता म्हटल्यानंतर 3ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. आणि जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच आणखीन प्राइज येतील. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो तर एक चेंडू तुम्हाला रंक बनवतो, एक चेंडू तुम्हाला हिरो बनवतो तर दुसरा चेंडू तुम्हाला झिरो बनवतो. हा बॉल सोडून दिलाय, परंतु हा बॉल अगदी ऑफ वरती पिच केल्यानंतर बॉल अतिशय सुंदर होता, लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती. आता मात्र आशा ज्या होत्या त्या आशेचं मात्र आता भंग होताना पाहायला मिळत आहेत. आता जो संघ प्रयत्नवादी होता त्याला नशीबवादी व्हावं लागेल आणि जो संघ नशीबवादी होता त्याला प्रयत्नवादी व्हावं लागेल. 2 बॉल 17 धावांची आवश्यकता. बॉल सोडून दिला ना तिथेच थोडीशी मॅच फसले. बॅट लावली असती, चौकार जरी आला असता तरी मॅच मध्ये थोडासा रंग भरला असता. परंतु गोलंदाज प्रथमेश पवारचं मी कौतुक करेन, षटकार आल्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलंय. हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होईल मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे मात्र एकच धाव घेतली होती. आता मात्र 1 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं संघर्ष केला होता तनय माने यांनी, परंतु काही फरकानं मात्र त्यांना पराभूत व्हावं लागेल की काय. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचं भाग्य आपण ठरवू शकत नाही. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं आणि काही बिघडू शकतं. याला पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी फरार. आणि हा सामना जवळजवळ 11 धावेने पराभूत होत असताना लुमणे 9 धावेने पराभूत झालेला आहे. आणि त्याचबरोबर इथून पुढची जी मॅच आहे त्या मॅच आपण करूया. पोपळकर वाडे आणि कारे या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्याने मात्र 15 बॉलच्या पाठीमागे 37 धावांची विस्फोटक खेळी साकारली आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि कॅच पकडले अगदी अभिजित यांना आपण कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. आणि त्याचबरोबर तनय यांना 200 रुपयांचं प्राइज आहे, ते देखील आपण त्यांना बहाल करूया. चला, मॅन ऑफ द मॅच साठी मनोज कदम आपण धावत या. मनोज कदम